मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देणार का? हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा, कारण ही बातमी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणी आणि त्यांचं काम जपण्यासाठी या योजनेला अजितदादांची लाडकी बहीण योजना असं नाव द्यावं, अशी आग्रही मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली। दादांच्या दूरदृष्टीमुळेच ही योजना प्रत्यक्षात आली, असं त्यांचं ठाम म्हणणं आहे। जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल माध्यमांनी प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी आम्ही सर्वजण एकत्र बसून त्यावर योग्य निर्णय घेऊ असं सांगत राजकीय सस्पेन्स अधिकच वाढवलाय। दुसरीकडे राज्याची महसुली तूट वाढत असल्याचं आर्थिक पाहणी अहवालात म्हटलं असलं तरी ही योजना मात्र कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही। अजितदादांनी स्वतः अर्थमंत्री असताना या योजनेवर कोणतंही संकट येऊ दिलं नव्हतं, म्हणूनच मिटकरी ही मागणी लावून धरत आहेत। नाव बदलण्यावरून आता महायुतीत खलबतं सुरू झाली आहेत। तुम्हाला काय वाटतं? या योजनेला अजितदादांचं नाव द्यावं का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला लगेच फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।